900 रुपये देतो कमी करून साहेब तुम्हाला. भैया एक मिनिट यूट्यूबला व्हिडिओ आहे व्हिडिओ. एकच मिनिट सर एकच मिनिट. श्री गणेशोत्सवामुळे यावेळेला गणपती मूर्ती खरेदी करण्यासाठी व लागणारी आरास खरेदी करण्यासाठी बाजारपेठ मोठ्या प्रमाणात अकलूज येथील विजय चौकात बाजारपेठ मोठ्या प्रमाणात सजले असून बाजारपेठेत विविध रंगाचे फुले व विविध रंगाचे पडदे, झालर, गणपती बाप्पा मोरयाचे डोक्याला लावण्याच्या पट्ट्या व इतर साहित्य मोठ्या प्रमाणात आलेले दिसत असून गणपती खरेदीसाठी लोकांचे झुंबड उडालेले दिसत आहे. सध्या गणपती बघण्यात किंवा आपला गणपती पसंत करण्यातच लोकांना रममान झाल्याचे दिसत आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या हे म्हणायच्या अगोदर गणपती बाप्पा आगमन व गणपती बाप्पाचं स्वागत या हिशोबाने या इथं सध्या विजय चौकात गणपती बाप्पा ना घरी नेण्यासाठी व घरी घेऊन जाण्यासाठी विविध विविध प्रकारचे कपडे घालून कोणी पारंपरिक वस्त्र परिधान केलेत तर कोणी विविध रंगाचे कपडे घालून सध्या बाजारपेठेत गणपती बाप्पाच्या आगमनासाठी व गणपती बाप्पाला घरी नेण्यासाठी
आलेले दिसत आहेत. तर इथं गणपती बाप्पाला अंतरण्यासाठी व महालक्ष्मीला लावण्यासाठी चादर व रांगोळी, गणपती बाप्पाच्या पुढे आकर्षकपणे रांगोळी काढण्यासाठी इथे रांगोळी ही आकर्षक प्रमाणात दिसत आहे. तर नैवेद्याला लागणारे पानाचा विडा, पानाच्या विड्यासाठीही सध्या लोक खरेदीसाठी येत असताना दिसत आहे. तर हे विविध रंगाचे, विविध प्रकारचे वस्त्रमाळ, फुले व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी सध्या बाजारपेठेत, अकलूज येथील विजय चौकातील बाजारपेठेत सध्या खरेदीसाठी आलेली लोक दिसत असून काही स्टॉलवर बऱ्याच प्रमाणे गर्दी, तर काही स्टॉलवर खरेदी केलेली असल्यामुळे गर्दी दिसत नाही. तर हलगेवाले आपला व्यवसाय करण्यासाठी व गणपती बाप्पांना गणपती बाप्पा मोरयाचं आगमन, जय घोषात गणपती बाप्पाचं आगमन मोठ्या उत्साहात व विविध प्रकारच्या गणेश मूर्ती आपल्याला इथे दिसत आहेत. काही दगडूशेठ आहेत, काय लालबागचा राजा व इतर काही वस्तू या ठिकाणी. महालक्ष्मीची खरेदी ही गणपतीच्या बरोबर केली जाते. महालक्ष्म्यांचे मुखवटे बंधू बहिणींना किंवा बहीण बहिणींना देते. त्या हिशोबाने आज महालक्ष्मीची खरेदी ही मोठ्या प्रमाणात होताना दिसत असून गणपती बाप्पाच्या मोठमोठ्या मूर्त्याही बाजारपेठेत व साहित्य, लागणारे साहित्य सजवण्यासाठी हे अकलूज येथील विजय चौकात भरणारी बाजारपेठ आहे. विजय चौकातील बाजारपेठेत सध्या गणेश मूर्ती खरेदीसाठी भक्तगण येताना दिसत आहेत. इथे गणपती बाप्पाच्या मोठमोठ्या मूर्त्या दिसत आहेत, जे खरेदी करण्यासाठी लोकांना येताना दिसत आहेत.
पोझिशनमध्ये गणपती सध्या या स्टॉलवर दिसत आहेत. या स्टॉलवर दगडूशेठ, लालबागचा राजा व इतर प्रकारच्या मूर्ती या स्टॉलवर दिसत आहेत. खरेदी करताना काही माता भगिनी व बंधू भगिनी ही श्री गणेशाला आपल्या घरी नेण्यासाठी आलेल्या दिसत आहेत. अकलूज येथील मुख्य बाजारपेठ विजय चौक या ठिकाणी आपण गणपतीला लागणारे कुंची मोठ्या प्रमाणात इथे आलेली दिसत आहे व खरेदीसाठी लोकही गर्दी करताना दिसत आहे. अकलूज येथील एक एवढी मोठी बाजारपेठ जी विजय चौकात भरली जाते. विजय चौकात प्रत्येक बाजार हा महालक्ष्मीचा असू द्या, गणेशाचा असू द्या, नागपंचमीचा असू द्या, इथे हा मोठ्या प्रमाणात भरते. कुठेतरी खरेदी करताना उभा लागतो. हे महालक्ष्मीला लावण्यात येणारे हात, तर ही रांगोळी महालक्ष्मी व गणपती पुढे काढण्यासाठी, सुंदर सुंदर रांगोळ्या काढण्यासाठी विविध कलरच्या रांगोळ्या सध्या बाजारपेठेत विक्रीस उपलब्ध झालेल्या असून इथे खरेदीसाठी व गणपतीच्या विविध उंची, पेटे ज्या ज्या प्रमाणात गणपतीला आपल्या आपल्या हौसेप्रमाणे इथे खरेदी करण्यासाठी आलेले दिसत आहेत. तर हे पंढरपूरहून प्रसिद्ध पेढेवाले पंढरपूरहून खास पेढे विक्रीसाठी येथे येत असतात. मोदक या मोदक इकडे मंगलमूर्तीचा मोदक, श्री गणेशाचा प्रसाद मोदक श्री गणेशाचा प्रसाद मोदक. आपण कुठून येता बाबा? पंढरपूर. प्रत्येक वर्षी येता का? प्रत्येक 20 वर्ष झालं येतच आहे. बरं. इथं कसं काय प्रतिसाद, कसं काय अकलूजचा? प्रतिसाद एकदम उत्तम आहे. सगळ्या वस्तू गणपतीच्या मिळतात एका ठिकाणी, बिझनेस चांगला होतो. काही ठिकाणी गणपती एकीकडे, कार्यक्रम एकीकडे, फुलं एकीकडे, तोफा एकीकडे, प्रसाद एकीकडे, इथं एका ठिकाणी सर्व वस्तू मिळतात. त्यामुळे अकलूजवाल्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. श्री गणेश कृपा अकलूजवरती व्हावी.
तालुक्यातून. खासदारांचं नाव काय? धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडून दिलेलं आहे खासदारकीला. कोणाला निवडून दिलंय? धैर्यशील मोहिते पाटील. चलो सध्या आपण पाहत आहोत माता भगिनी व मुले आपल्या गणरायाला आपल्या घरी नेण्यासाठी मोठ्या उत्साहानं लहान मुलांसहित आलेले दिसत आहेत. गणेशाला किंवा महालक्ष्मीला उभं करण्यासाठी व गणपतीला बसवण्यासाठी मोठमोठे डेकोरेशन टाईप मंडप येथे आलेले दिसत आहेत. तर लाईटच्या माळा खरेदी करण्यासाठी आकर्षक डेकोरेशन करण्यासाठी लाईटच्या माळाही खरेदी करताना इथे दिसत आहे. ही अकलूजची एकमेव बाजारपेठ आहे जिथं सर्व काही एकाच ठिकाणी एकाच वेळी एकाच ठिकाणी एकाच वेळी सर्व काही मिळते. गणेश मूर्ती मिळतील, महालक्ष्म्यांचं साहित्य मिळेल, प्रसाद मिळेल व कुंची मिळेल, महालक्ष्म्यांना सजवण्यासाठी साहित्य मिळेल. सर्व काही हे एका ठिकाणी एका जागी मिळत असल्यामुळे या ठिकाणी गर्दी झालेली दिसत आहे. तर काही माता भगिनी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी ही या ठिकाणी येत असतात. काही बाहेरगावरून येतात तर काही या ठिकाणावरून येतात. ही एका ठिकाणी भरणारे विजय चौक येथील सर्व काही एकाच ठिकाणी मिळणारी बाजारपेठ मोठ्या उत्साहात व मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एका छताखाली सर्व काही साहित्य मिळत असून त्यामुळे बाजारपेठेत सर्व काही एका ठिकाणी मिळत असल्यामुळे या बाजारपेठेला जास्तीत जास्त प्रमाणात गर्दी झालेली असते. सर्व काही एकाच ठिकाणी एकाच वेळी एकाच ठिकाणी मिळत आहे.
पोलीस ऑफिसर आहे की येते का बरोबर? पाच मिनिटं पेढे मोदक पेढे मोदक मोठे तुम्ही म्हणला पोटे आणू काय हे आहे शंकरराव मोहिते पाटील म्हणजे सहकार महर्षी यांचा पुतळा. सहकार महर्षींनी या माळशिरस तालुक्यासाठी, शेतकऱ्यांसाठी किंवा पूर्ण तालुक्यासाठी फार कष्ट केलेले आहेत. त्यांच्या जीवनात त्यांना सुख हा प्रकार कधीही जास्त करून बघायला मिळालेला नाही. दोन तीन पटी पैसे सांगितले. 2-3 पटींनी फरक आहे क्वालिटी नाही एवढा नाही. आकाश भैया 2 नंबर सांगा की आम्हाला. शंभर जरी जोड घेतली तरी तेवढ्यात पण देत नाही. आता काय आता आले ऐका आता आले म्हणून द्यायला लागलो. तेवढं दुपारून नाही काही सुद्धा बोल नाही. बोलू बी नका बोलू बी नका. सोडणं म्हणजे हाय की बारका नाही का बरं.
एकच मिनिट भैया, एकच मिनिट. बघत असते काय